साहेबराव शिरसाट, मुक्काम पोस्ट फणीश्वर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझ्या मित्राला म्हणजे महादेव चव्हाणे वारेकरते, त्यांच्या 7 वाऱ्या पूर्ण झाले. त्यांचाही अनुभव चांगला आहे आणि माझ्या 1 वर्षापासून शेतीतल्या उत्पन्न शेती व्यवसाय असल्यामुळे भरपूर उत्पन्न घटले. आर्थिक अडचणी भरपूर येत होत्या आणि मुलाचा दवाखाना चालू होता. त्याच्यामुळे मी आलो म्हणजे आता पौर्णिमेच्या 2 वाऱ्या झाल्या. त्याच्या अगोदरच्या पहिल्या गुरुवारी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि महाराजांना सगळ्या अडचणी सांगितल्या आणि वरचेवर 2-3 दिवस गेल्यानंतर महाराजांना अडचणी सांगितल्यानंतर आम्ही एक व्यवसाय म्हणजे शेती अडचणीत आल्यामुळे एक व्यवसाय महाराजांच्या पुढे मागितला होता. आम्ही पार्टनरशिप मध्ये हॉटेल व्यवसाय चालू करायचा निर्णय घेतला होता. मग महाराज म्हणले होईल चालू करा जाऊन. मग आम्ही हॉटेल बघितलं नव्हतं तरी पण आणि हॉटेलला गेल्या 27 तारखेला इथून गेलो आशीर्वाद घेऊन आणि आमचं फक्त 13 दिवसामध्ये हॉटेलची जागा भाड्यानं घेऊन हॉटेलची पूजा 10 तारखेला म्हणजे गेल्या 10 नोव्हेंबरला हॉटेलची पूजा 13 दिवसामध्ये आमचं हॉटेल चालू झालं आणि आज धंद्याची व्यवस्था चांगली आहे. महाराजांना आम्ही पूजेसाठी बोललो होतं. काही कारणामुळे थोडे महाराज म्हणले मी नंतर येतो आणि सोमवार आम्हाला दिला होता महाराजांनी, पण आमचं पण थोडं काम दुसऱ्या कामामुळे येऊ शकलं नाही. महाराजांना आम्ही म्हणले नंतर या. आज आलोय. महाराजाचा दिवस आम्ही घेतले, त्यांनी सांगितले तर इथं तुम्हाला दिवस मिळेल आणि येऊ. आणि दुसरी गोष्ट शेतामध्ये 4 एकर शेवगा आहे. पावसानं पूर्ण गेलेला होता. इथं येताना ड्रिपच्या नळ्या गोळ्या केल्या होत्या, पूर्ण रोखून टाकत आहे शेवगा. आणि इथून वारी पहिल्या गुरुवारी गेलो, आशीर्वाद घेतला आणि प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं रोटरला. मग ट्रॅक्टरवाला आलाच नाही. आज उद्या होत ते 8 दिवस निघून गेले. जसा दिवस पुढे जाते तसा शेवगा आपोआपच फुटून फुलावर भरला आणि आज पूर्ण 4 एकर शेवगावर इतका माल आहे. ड्रिपनं अजून पाणी सोडलं, पाणी मोकळं सोडलं, ड्रिप जोडली सुद्धा नाही अजून. हे माझा अनुभव आहे. हॉटेलचा धंदा व्यवस्थित चालावा, अजून महाराजांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही एक दिवशी महाराजाला हॉटेलवर बोलवलंय. महाराजांनी अवश्य आमच्या हॉटेलवरून आशीर्वाद द्यावा. टाळ्याच्या डोंगरामध्ये शेवगा होता, तो शेवगा रोटावेटरनं काढायचा होता, पण इथला आशीर्वाद घेतला आणि त्या शेवगा ऑटोमॅटिक पुन्हा फुटला. त्याला भरपूर शेंगा आहेत. हा त्याचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत. आणि सगळं अजून एक आहे, दर्शक यायच्या 6 माझ्याकडे गाय. हॉटेल चालू करायच्या अगोदर मी दाराही काढत होतो. त्यातल्या 2 गायी अशा विचित्र होत्या. मग कुठं गेलो बाहेर आणि ती धारा काढायला माझ्याशिवाय कुणाला धाराच काढत होतं, कुणालाच नाही. आज मी हॉटेलवर असतो आणि त्या गायी आता माझी स्वतःची बायको आणि मुलगी आहे, ते दारा काढते. बाला सुद्धा काढून देत नव्हते त्यांना ते, पण आता म्हणजे इतके गुणवत्ता आहे. महाराजांचा प्रसाद बर्ड्यामध्ये टाकला होता. टाळ्याच्या